पुण्यातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावताना पाहायला मिळते। त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त केली जाते। त्याचबरोबर अनेक नागरिकांना श्वसनासंदर्भातील आजार देखील होत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर केंद्र सरकारच्या हवेची गुणवत्ता सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही शहरातील हवेची गुणवत्तेची जी श्रेणी आहे ती त्यामध्ये सुधारणा होत नाहीये। महापालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यात अपयश येत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। हवेतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। गेल्या 2.5 महिन्यातील 76 दिवसांपैकी 48 दिवस हवेची गुणवत्ताची जी श्रेणी आहे ती मध्यम तर डिसेंबरमधील 6 दिवस वाईट श्रेणीत पोहोचली होती। त्यामुळे निश्चित केलेल्या मर्यादा वारंवार ओलांडल्या जात असूनही पुणे महापालिका वायू प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी आखलेला आराखडा जो आहे तो त्याचा अंमलबजावणी होत नसल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञ असतील किंवा आरोग्य संबंधातील कामं करणारी लोक असतील यांच्याकडून या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आणि लवकरात लवकर यावर पुणे महापालिकेने उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी आता नागरिकांकडून व्हायला लागली। खरं तर आता देखील आपण पुण्यातील हवा पाहिली तर हवेमध्ये धूलिकण देखील दिसून येत आहे। त्यामुळे लवकरात लवकर जी हवेची गुणवत्ता खालावते त्यावर उपाययोजना झाल्या पाहिजेत आणि हवा जी आहे ती सुधारली पाहिजे अशी मागणी जी आहे ती पर्यावरण तज्ज्ञ आणि नागरिकांकडून होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।